श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एक अनुग्रहित भक्त सौ उज्ज्वला बापट राहणार पुणे यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे. उज्ज्वलाताई सांगतात, श्रीराम. सन 1993 साली मला श्री महाराजांचा अनुग्रह प्रसाद प्राप्त झाला. आमच्या वाड्याचे मालक परमपूज्य श्री बापूकाका दामले, जे अनेक वर्ष गोंदवले संस्थानचे ट्रस्टी होते, त्यांच्या सूचनेनुसार मी 1977 सालापासून गोंदवल्याला जात असून मिळेल ती सेवा करीत आहे. तर झालं असं की सन 2025चा पुण्यतिथी उत्सव 5 डिसेंबरला सुरू होणार होता. श्रींच्या उत्सवाच्या अतिशय पवित्र कालावधीत दरवर्षी मी सद्गुरू लीलामृत या श्रींच्या चरित्रात्मक पोथीचे वाचन करीत असते. यंदा माझी मोठी मुलगी परदेशातून आल्याने घरात जरा गडबडच होती, त्यामुळे पारायण राहिले. माझी मुलगी 5 डिसेंबरला सकाळीच 9 वाजता परत जायला निघणार होती. ती वारंवार सांगत होती की माझे पोट ठीक नाही, मी निघताना काहीही खाणार नाही, वाटेत त्रास होईल. पण माझ्या मनात आले की निदान महाराजांच्या नैवेद्यासाठी थोडासा गोडाचा शिरा करावा व तिलाही थोडा प्रसाद देता यावा, म्हणून मी थोडासाच शिरा बनवून नैवेद्य दाखवून तिला दिला. ती मुंबईला 9:30 वाजता निघाली. नंतर मी शांतपणे महाराजांसमोर बसून राहिले. पारायण करणे जमले नाही म्हणून थोडे वाईट वाटले. तेवढ्यात 10:30च्या सुमारास माझ्या मोठ्या दिरांचे निधन झाल्याचा फोन आला. दुःखाने मला एकदम रडू आले. परंतु श्री महाराजांनी एवढे सांभाळले होते की सुतक लागण्यापूर्वीच पारायण नाही तर नाही, पण प्रसाद दाखवून घेतला होता. 10:30 नंतर आम्हा सर्वांना सुतक लागले. सुतकात पारायण करणे शक्य नव्हते. आधी सुरू केले असते तरी थांबवावे लागले असते, म्हणून श्रींनी माझ्याकडून जास्तीत जास्त नामजप करवून घेतला. एवढी अपार माया करतात महाराज आपल्यावर. काय सांगू, आठवण झाली तरी गळा दाटून येतो हो. श्रीराम समर्थ. साधक हो, उज्ज्वलाताईंचे पूर्वपुण्य एवढे जबर आहे की त्यांना अगदी लहानपणापासूनच प्रत्यक्ष गोंदवले संस्थानचे ट्रस्टी परमपूज्य श्री बापूकाका दामले यांचा सहवास व मार्गदर्शन लाभले व अंतरात श्री प्रेमाचे बीजारोपण झाले. अर्थातच श्रींचे देखील त्यांच्यावर तितकेच प्रेम असल्याने नामाला अतिशय महत्त्व देणाऱ्या श्रींनी ताईंकडून पारायणाऐवजी उत्सवाच्या पुण्यपर्व काळात नामसाधना करून घेतली. असं आहे की नामाला कसलीही उपाधी नसल्याने ते कुठेही कधीही कोणीही घेऊ शकते. सोयर असो वा सुतक, दोन्हीमध्ये ते घेता येते. अतिशय सोपे असलेले हे साधन तितकेच प्रभावी असून अनंत जन्मांचे पातक दूर करणारे आहे. अहो, प्रत्यक्ष भगवंताला ते आपल्याकडे खेचून आणणारे असून आपल्याला परमेश्वर स्वरूप बनवणारे आहे, नराचा नारायण करणारे आहे. म्हणूनच तर ते श्रींना अत्यंत प्रिय आहे. अशा श्रींचा प्राण असलेल्या या नामसाधनाचे अलौकिकत्व सांगताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज विठोबाची शपथ घेऊन सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरींची. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. याविण आणिक असता साधन, वाहतसे आण विठोबाची. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे. श्रीराम समर्थ. साधक हो, आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.